हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर मागच्या वर्षी मी ना माझं बजेट सांगितलं होतं की माझं मंथली बजेट कसं आहे आणि सेव्हिंग किती आहे। तर त्या व्हिडिओला मला खूप छान प्रतिसाद आला होता, पण त्यावेळेस मला काही कमेंटही अशा आल्या की खूप जास्त खर्च आहे तुमचा महिन्याचा। तर त्यावेळेस मी जे बजेट माझं काढलं होतं ना, तर माझं 25 पर्यंत बजेट निघत होतं। 25,000 एवढा आमचा घर खर्च होत होता। आणि खरं तर मला असं वाटतं की हे बजेट ना मी फक्त व्हिडिओच्या कंटेंटसाठी हा व्हिडिओ करत नाहीये। तर कंटेंट तर आहेच, आता मी शेवटी मी कंटेंट क्रिएटर आहे, तर मला काहीतरी कंटेंट शोधणं गरजेचं आहे। पण त्यासोबत मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आपला घर खर्च काढला पाहिजे, त्यानंतरच आपल्याला आपलं थोडंसं मॅनेज करता येईल। कारण सेव्हिंग करणं पण खूप गरजेचं। आपण म्हणतो की उद्याचा दिवस कुणी बघितलाय, चला आजचा दिवस मस्त एन्जॉय करूया, पण उद्याचा दिवस आपल्या आयुष्यात येणारच आहे, तो कुठे जाणार नाहीये असं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की सेव्हिंग केलीच पाहिजे, प्रत्येकाने केली पाहिजे। तर मी माझं मागच्या वर्षीचं जे सांगितलं होतं त्याच्यामध्ये माझा 25,000 इतका खर्च निघत होता। अजूनही ती माझ्याकडे चिठ्ठी आहे जी मी खर्च काढला होता, एक मला वाटते 8-9 महिने झाले असतील। त्याच्यानंतर आता हे माझं 2025चं बजेट मी सांगते, कारण की माझ्या बिझनेसची सुरुवात सुद्धा मी 2025च्या 1 तारखेपासूनच केली, 1 जानेवारीपासून। त्याच्यानंतरचं माझं सेव्हिंग आणि त्यानंतर माझं घर खर्च हे मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर सगळ्यात आधी आपण घर खर्चाविषयी बोलूया। मंथली महिन्याचं काढलंय मी हे बजेट। तर सगळ्यात पहिलं तुम्हाला मी सांगते की बघा, सगळ्या बायकांचा एकमेव खर्च असतो तो म्हणजे फेशियल, क्लीनअप, हे पार्लरचा खर्च। तर माझा तो खर्च झिरो असतो, झिरो म्हणजे मी काही करत नाही, अगदी आयब्रो सुद्धा मी करत नाही। कधी 7-8 महिन्यानंतर केलं तर केलं, आता मागच्या वेळी खूप दिवसापूर्वी केलं, तर आता मी केलं होतं बर्थडेच्या वेळेस। तर त्यानंतर आता मी काही परत कधी करणार नाही। मी क्लीनअप हे त्या सगळ्या गोष्टी घरी केल्या तर करते, नाही तर करतही नाही, असं आहे माझं। त्याच्यामुळे माझा तो अजिबात खर्च नसतो पार्लरचा। त्यानंतर आता आपण सुरुवात करूया, कारण आपण राहतो भाड्याने, त्याच्यामुळे आपली सुरुवातच रेंट पासून होते, माझीच काय सगळ्यांचीच। जे जे भाड्याने राहतात ना त्या सगळ्यांची सुरुवात ही रेंट पासूनच होते। तर मग आमच्या घराचा रेंट आहे 5,400 रुपये आणि मेंटेनन्स आमचं 600 रुपये जातं, म्हणजे एकूण आमचं 6,000 रुपये एवढा रेंट जातो महिन्याचा। तर 6,000 हे वेस्ट ऑफ मनी आहे असं मला तर वाटतं। मी खूप समजावते आमच्या घरच्यांना पण की जर आपलं हे स्वतःचं घर असतं तर हा 6,000 आणि अजून आपण 10,000 भरले असते तर 16-17,000 EMI कटला असतं, तर ते घर आपलं स्वतःचं झालं असतं। आता आम्ही इथं जवळजवळ 4 वर्ष झाला आम्ही ह्या रूम मध्ये राहतोय। तर ठीक आहे, आता आपलं नशीब जेव्हा बदलायचं तेव्हा बदलेल। तर 6,000 एवढा रेंट। त्यानंतर दूध, तर मागच्या वर्षी माझा मुलगा लहान होता, त्याच्यामुळे आम्हाला कधी कधी दिवसाला 1.5 लिटरही दूध लागायचं, कधी 1 लिटर असं। तर आता तो इतका दूध पित नाही, महाग लागावं तेव्हा कधी थोडाफार दूध पितो, त्यामुळे आता आम्हाला दूध 1 लिटर एवढं लागतं। आणि आता दुधाचे रेट सुद्धा कमी झालेले आहेत। आधी जे दूध आम्ही घेत होतो ते मला वाटते काहीतरी 63 का 66च्या समथिंग होतं, त्या अमूल गोल्डचं घेत होतो ते। त्याच्यानंतर आता आम्ही इथं डेअरी एक सुरू झाली, तर त्या डेअरीतूनच आता जवळजवळ 4 महिने झाले दूध घेतोय। तर ते दादा 58 रुपयाला देतात, मग त्या हिशोबाने जरी दुधाचे पैसे काढलं तर 1800 रुपये एवढं दुधाचे पैसे होतात। आणि ह्याच्यामध्ये आम्ही एखाद दिवस वाढीव एखादा 2 लिटर घेतो, म्हणजे 2,000 आपण पकडून चालू, कारण कधी आपण खीर करतो, काही करतो, तर त्यावेळेस आपल्याला लागतं। त्यानंतर माझं लाईट बिल, तर मागच्या वेळेस पण मी लाईट बिल सांगितलं होतं, तर मला अक्षरशः खूप कमेंट आले की अशी कोणती सिटी आहे की इतकं कमी लाईट बिल येतं। तर हो, मी राहते दमनला। दमन हे गुजरातमध्ये येतं, महाराष्ट्र आणि गुजरातच्या बाँड्रीवरती असं येतं। तर आम्ही ज्यावेळेस इथं राहायला आलो होतो त्यावेळेस आम्हाला पहिले 1 वर्ष तर 30 रुपये लाईट बिल येत होतं। त्याच्यानंतर दमनमध्ये मोदी सरकारनं खूप काम केलं, बीच वगैरे सगळं सुधारलं, त्याच्यानंतर याचं युनिट वाढलंय, आता 1 रुपया एवढे युनिट आहे इथे। आणि मग त्या हिशोबाने माझं लाईट बिल हे 150 रुपये, 150च्या आसपास येतं, म्हणजे आपण 200 पकडून चालू, कधी 110 येतं, कधी 130 येतं, कधी 170 येतं। तर 150च्या वर कधी जात नाही, कधी कधी जातं 181 वगैरे असं पण येतं। तर मग त्या हिशोबाने मग मला लाईट बिल हे कमीच येतं, खूप कमी येतं। इथं मलाच नाही तर इथं सगळ्यांनाच लाईट बिल कमी येतं। माझ्या शेजारचे त्यांना तर 50 रुपयापेक्षा जास्त कधीच लाईट बिल येत नाही, कारण की ते नसतातच इथं, कोणीतरी एक जणच असतं कंटिन्यू, नाहीतर मग नसतात पण, तर त्यांना 50च रुपये येतं लाईट बिल। तर त्याच्यानंतर पुढचं म्हणजे पाणी। तर मागच्या वेळी मी घर खर्च काढला होता, त्यात मी पाणी काढलं नव्हतं, कारण पाणी इथं स्वस्त आहे ना, तर म्हटलं पाण्याचं कशाला काढायचं। तर बघा, आम्हाला जो 20 लिटरचा बाटला असतो ना तो साधारणतः 10 रुपयाला देतात ते। आता गरमीमुळे 15 का 20 करतील, अजून केले नाही पण करतील ते लोक।
तर मग त्या हिशोबाने आम्हाला 4-5 दिवस तर एक बाटला आणला तर आम्हाला 4-5 दिवस जातो. जरी आपण 100 रुपयाचं पाणी पकडून चालू खरं तर पाण्याचा हिशोब न काढलेलाच बरा असं मला वाटतंय, म्हणून मी मागच्या वेळी काढला नव्हता. पण ठीक आहे, 100 रुपयाचं आपण पकडून चालू पाणी. त्यानंतर स्कूलची फी, तर स्कूलची फी 1000 रुपये असते महिन्याला. आधी सुरुवातीला डोनेशन भरावं लागतं 10,000 रुपये, त्याच्यानंतर मग महिन्याला 1000 रुपये. 8 बहुतेक नवीन ऍडमिशन असलं की 10 भरावं लागतं. त्यावेळेस जुनं होतं तर 8 घेतले होते ना, आता तर नवीन होणार आहे परत, त्याच्यामुळे आता इथून पुढचा वेगळा खर्च निघेल. तर आता हा लास्ट मंथचा तुम्हाला सांगते, 8,000 रुपये महिना फी असते. त्यानंतर पेट्रोलचं खर्च बघा, आम्ही राहतो दमणला आणि माझे मिस्टर जॉब करतात वापीला मॅक्लाइड कंपनीमध्ये. तर मग साधारणतः अर्धा तास लागतो त्यांना जाऊन यायला गाडीवरती. तर मग त्या हिशोबाने त्यांचं 2000 रुपये एवढं पेट्रोलचा खर्च जातो. त्याच्यानंतर बघा, मार्केटला जायचं असेल, भाजी आणायची असेल, पार्सल टाकायचे असेल, इकडे तिकडे भरपूर फिरावं लागतं. फक्त एवढंच नाही की कंपनी टू घर आणि घर ते कंपनी एवढंच नाहीये, तर ते पण असतं. त्यानंतर गॅस, तर मला बघा मी गॅसचा व्हिडिओ टाकला तर मला इतकं नुसतं म्हणजे ट्रोल केलं सगळ्यांनी की कसं पॉसिबल आहे 4 महिने गॅस जाणं, तू घरात जेवणच बनवत नसशील, बाहेरनच आणून खात असशील वगैरे वगैरे, इतकं ट्रोल झालं त्याच्यावरती केलं मला लोकांनी. तर असं अजिबात नाही, मी कंटिन्यू घरातच जेवण बनवते. मी बाहेरचं आम्ही जास्त आणून खातच नाही, म्हणजे बाहेर तर कधी जेवायलाच जात नाही. कधी बड्डे बिड्डे असला तरच कधी हॉटेलमध्ये, नाही तर आम्ही कधीच जातच नाही. आणि राहिला प्रश्न बाहेरून आणायचा, तर आता लहान मुलगा आहे त्याच्यामुळे मग ते मी पुढे सांगेन तुम्हाला. पण बघा, असं मी बाहेरून आणून खात नाही. तर मला कधी कंटाळा आला, शिलाईचं मला जास्त लोड आला, मला कंटाळा आला, तर मी यांना सांगते की आज काहीतरी बाहेरून आणूया. तर मग त्यावेळी आम्ही अगदी छोटंसं काहीतरी, जसं की फ्राईड राईस वगैरे असलं आणतो आम्ही. मोठा असं म्हणजे असं काही बाहेर जाऊन खात नाही. पण मला जातो तेवढ्या दिवस गॅस तर जातो. तर मी तर काय, मला माहित नाही मला कसं जातो, पण जातो. असेल प्रत्येकाचं वापरण्याची पद्धत असेल किंवा माहित नाही, पण मला 4 महिने गॅस जातोच जातो. आम्ही सुट्टीला गावाला जाऊ दे नाही जाऊ दे तरीही मला 3.5-4 महिने जातोच, कधी कधी तर 4 महिन्याच्या वर पण जातो. ह्या वेळेस सुद्धा आता मला 3 महिने झाले. तर माझ्या मिस्टरांना वाटलं की गॅस संपला असेल म्हणून त्यांनी बुक केला गॅस. आणि आता मला वाटतं 20 दिवस झालं ते रोज येत आहेत गॅसची टाकी घेऊन आणि म्हणतायत की झाला का रिकामा, झाला का रिकामा. तर आता प्रश्न आहे की त्यांनी पैसे पण भरलेत, मला न विचारता त्यांनी टाकी बुक केली. मी म्हटलं का बुक केली, तर ते म्हणतात की अगं हलकी लागत होती, तर मला वाटलं संपत आले असेल. तर मी म्हटलं आधी एकदा विचारायचं तरी, अजून 1 महिना आपल्याला टाकी झालं, तुम्ही इतक्या लवकर भरून ठेवली. आणि आता 1 महिन्यानंतर तर आम्ही रूम सोडणार आहे. आणि आता ती टाकीचं काय होतंय, आता ती 900-950 हजार ती जे काही पैसे गेले ते आता वेस्ट तर जाणार नाहीत. ह्याचं मला टेन्शन आलंय की आता त्या टाकीचं काय करायचं, कारण आमची सिंगल टाकी आहे. तर मग रिकामी टाकी त्यांना द्यावं लागते. रिकामी टाकीच नाहीये, ते दादा रोज घेऊन येत आहे, तर मी त्यांना रोज लावते महागारी. आता मी त्यांना सांगितलंय की तुम्ही आता येऊ नका, आमचं संपलं तर आम्ही स्वतःहून ते बुकिंग केलेली टाकी घेऊ, नाहीतर मग जे होईल ते होईल. आता ज्यात काय गेलं पैसे आता तसे तर घेऊ शकत नाही, कारण इथलं कनेक्शन आता आम्हाला बंद करावं लागणार आहे. आम्ही ज्या दिवशी जाईल इथून त्या दिवशी हे कनेक्शन बंद होईल आणि ते ट्रान्सफर करून तिकडचं कनेक्शन म्हणजे भरूचचं कनेक्शन आम्ही घेऊ. तर असं आहे बघा. माझ्या मिस्टरांना वाटलं संपेल, तर अजून मी सांगते गॅरंटेड की अजून 1 महिना गॅस संपत ना, ऑलरेडी 3 महिने झालेत. आणि मी त्यांना लिहून दिलं की ते म्हणले नाही बघ 2-4 दिवसात संपतोय. मी त्यांना म्हटलं लिहून घ्या माझ्याकडून की 1 महिना अजून गॅस जातोय म्हणून. तर त्यांनी आता 20 दिवस झाले, अजून संपला नाही, अजून 10 दिवस बाकी आहेत त्या महिन्यातले. आणि मी सांगते अजून इथून पुढे महिना जाईल एवढा गॅस आहे म्हणजे. तर मला गॅस टिकतो, भरपूर गॅस टिकतो मला. गॅस माझं जास्त जातच नाही, माहित नाही कसं काय. बऱ्याच जणांचे मला कमेंट सुद्धा आले की आम्ही चुलीवर नुसता चहा पाणी करतो तरी गॅस, तर हो जातो. माझ्या सासरचा म्हणजे माझ्या गावाकडचा मी जेव्हा पण जाईल तेव्हा गॅस संपलेला असतो. त्यांना 2-2.5 महिन्यात गॅसची टाकी जाते. आणि करतात तर काय माहिती आहे, फक्त चहा वगैरे एवढंच, आणि बाकी कधी भाजी वगैरे केली तर, नाहीतर कंटिन्यू चुलीवर स्वयंपाक असतो तरी त्यांना गॅस कमी जातो. तर वापरण्यावरती आहे. उगाच गरज नसताना गॅसची फ्लेम हाय करून ठेवायची, बाहेरनं पातेला अर्ध्या बाहेर जातो. तर मी ते थोडी काळजी घेते. कंजूस म्हणा हवं तर मला, पण काय शेवटी थोडेफार पैसे सेव्हिंग करणं प्रत्येक गोष्टीतून मला वाटतं गरजेचं आहे. माझं कसं असतं, अगदी कमी गॅसवरती माझी भाजी चपात्या आता आपण मोठ्या फ्लेमवरती करतो, कमी गॅसवरती भाजी वगैरे असते, चहा वगैरे कमी गॅसवरती असतो. भले 10-15 मिनिटं लागू दे चहा उकळाय, पण मी गॅस कमी करते आणि बाकीची कामं करत बसते. त्याच्यामुळे मी असं गॅस वेस्ट नाही घालवत जास्त. तर तसं आहे. तुम्ही मला कंजूस म्हटलं तरी मला काही प्रॉब्लेम नाहीये. शेवटी संसार आहे, थोड्याशा गोष्टीला कंजूसपणा करावा लागतो.
त्यानंतर बघा असं जरी आपण गॅसचं महिन्याचं काढलं, जरी मला 4 महिने गॅस गेला तरी आपण 250 ते 300 पकडून चालू, 200 जात असतील पण तरी 250 पकडून चालू. त्यानंतर किराणा, तर आम्ही डीमार्टचा बाजार भरतो साधारण 1.5 महिन्याचा ते 2 महिन्याचा भरतो. त्याच्यामध्ये आमचं 4,500 ते 5,000 रुपये एवढं बिल येतं. त्यामध्ये फक्त किराणाच नाही तर डीमार्टला गेलो का आपण बाकीच्याच अदर गोष्टी ह्या त्या इतक्या सर्व घेत बसतो, त्याच्यामुळे ते जास्त बिल होतं. नाहीतर 3,000च्या आतच किराणा आपला भरला जातो. म्हणजे वरचे 2,000 असतात ते वेस्ट असेच, कुठे हे गोष्ट उचल ते गोष्ट उचल, तेच घे हेच घे ह्याच्यामुळे जातात. पण ठीक आहे, त्या ज्या एक्स्ट्रा आपण गोष्टी घेतलेल्या असतात ना त्या पण आपल्याला लागतात. आपण इथं दुकानातून जर किराणा भरला तर मला माहित नाही कसा असतो, पण माझं मन नाही करत. त्याचं पण रिझन आहे तर मी तुम्हाला सांगेन ते नंतर कधीतरी. तर असं आपण पकडलं तर एक 5,000 आपण 1.5 महिन्याचं पकडून चालू, तरी पण आपण महिन्यालाच 4.5 पकडून चालू आहे, कारण त्याच्यामध्ये मुलगा आहे, त्याला खायला लागतं वगैरे ह्या सर्व गोष्टी. त्यानंतर आपण कपडे पकडून चालू, तर मी कपडे आम्ही घेतच नाही. मी मागच्या पण ज्यावेळी बजेटचं काढलं होतं ना त्यावेळेस मी सांगितलेलं आम्ही जास्त कपडे घेत नाही. असली सगळे कपडे मी घरी शिवते. माझ्या मुलाचे शॉर्ट पॅन्ट वगैरे असतील त्याही मी घरी शिवते. त्याला जे आम्ही कपडे घेतो त्याला आम्ही 2 महिन्यातून वगैरे कपडे घेतो, 2-3 महिन्यातून त्याला एकदमच घेतो. आणि एकदमच त्याची कपड्याचा रेंज 3-4 हजार रुपये एवढे कपडे जातात, पैसे लागतात. कारण त्याचं इतके महाग कपडे इथे भेटतात दमनला. एक टी शर्ट त्याचा 900 ते 1000 रुपयाच्या दरम्यान असतो. एकही टी शर्ट त्याचा 800 रुपयाच्या खालचा नसतो. त्यामुळे मग त्याच्या कपड्याला खूप पैसे लागतात. तर पण त्याला पण आम्ही सारखी काय घेत नाही, 1-2-3 महिन्यातून घेतो, नाहीतर 4 महिन्यातून, किंवा कधी गावाला जायचं असेल तेव्हाच घेतो. आता त्याच्या बर्थडेला घेतले होते फेब्रुवारीमध्ये, त्यानंतर अजूनपर्यंत घेतले नाही. अजून इथून बघू आता, ज्यावेळेस आता चाललंय आमचं सुट्टीला गावाला जायचं तर त्यावेळेस कदाचित त्याला कपडे घेऊ. माझ्या मिस्टरांचं तर म्हणजे ते पण जास्त घेत नाही, ते तर 6-1 महिन्यातून कधीतरी घेतात, जास्त घेत नाही. आणि मी माझ्यासाठी स्वतःसाठी कपडे जास्त घेत नाही. आणि घेतलीच तर अगदी टी शर्ट हे असल्या गोष्टी डेली यूजच्या कधीतरी, नाहीतर असं जास्त मी काही एवढे घेत नाही. आणि जे पण घेते मी स्वतः शिवते, नाहीतर मग ऑनलाईन आपली स्वस्तात मस्त घेते, ते पण कधीतरी, असं सारखं नाही. त्यामुळे तरी पण आपण महिन्याचे 2,000 कपड्याचे पकडून चालू आहे. इतके लागत नसतील पण 2,000 धरून चालू. डेली यूजचे वगैरे असे कपडे तर आपल्याला लागतातच. त्यानंतर भाजी, तर भाजी साधारणतः महाग आहे, तर खूप महाग भेटते. 30 रुपये पावशिवाय भाजीच येत नाही, कोणतीच भाजी येत नाही. 30 रुपयाला पावशेरच असते. मी जर भाजी काय गेली तर माझी भाजी आणि फ्रूट दोन्ही मिळून 500च्या दरम्यान जातात, 500-600. आणि माझ्या मिस्टरांना भाज्या नाही लावते त्यावेळेस त्यांचे 800 ते 900 रुपये एवढे जातात. कसे बिल निघतं मलाच कळत नाही. त्यामुळे आता मी त्यांना भाज्या न्यायचं बंद करायला लावलंय. माझं मी स्वतः, मला काम लागलं तर चालेल पण मी जाऊन आणते. तर मग भाजी आणि फ्रूट वगैरे धरलं तर आमचे 3,000च्या एवढे जात असतील, कारण फ्रूट खूप जास्त लागतात, खूप जास्त क्वांटिटी लागते. भाजी तर चालतं आपल्या घरात काय पण केली तरी, पण फ्रूट जास्त लागतात. कारण माझा मुलगा इतका जास्त फ्रूट खातो, त्याला इतके फ्रूट आवडतात. स्कूलमधून येतानाच रोज मी आता त्याला आज घ्याय गेली तर मला आता म्हणेल मम्मा ड्रॅगन फ्रूट घे, किवी घे. आणि रोजचे 200 ते 300 रुपये एवढे फ्रूटचेच जातात रोजचे. आणि ते आणले ना खूप खातो. आणि खरं तर खातो हे चांगलीच गोष्ट आहे, कारण मुलं जास्त फ्रूट खात नाही. आणि त्याच्यामुळे मी अजिबात त्याच्यामध्ये कंजूसपणा करत नाही. त्याला जेवढी पाहिजेत फळं तेवढी फळं माझ्या घरामध्ये कंटिन्यू माझं ते टोपले आहे ती भरलेली असते. कारण की मी कामात असते, मला सारखंच त्याला असं जेवायला देणं कधी कधी होत नाही, तर तो स्वतः घेऊन फ्रूट वगैरे खातो. मी फक्त ते कट करून दिले तरी मग होऊन जातं. त्यामुळे आम्ही फ्रूटच्या आणि भाजीच्या बाबतीत अजिबात असं हे करत नाही, जेवढे लागतील तेवढे भरपूर आणतो. त्यामुळे मग जास्त आमचे त्याच्यामध्ये जास्त पैसे जातात. त्यानंतर आपलं रिचार्ज पकडून झालं, तर मागच्या वेळी पण मला रिचार्जवरती भरपूर कमेंट आल्या त्याच्यावरती की तुमचा टीव्हीचा मोबाईलचा रिचार्ज, त्यावरती मी मोबाईलचं सांगितलं होतं रिचार्ज. तर आमच्या घरात वायफाय आहे आणि वायफायचा 6,500 रुपये वर्षाचा त्याचा बिल जातं, 6,500 रुपये. मग त्याच्या मानानं आपण पकडलं 250 रुपये आपण वायफायचं पकडू महिन्याचं, त्या हिशोबाने आपण काढले तर. आणि मग मोबाईलला आम्हाला फक्त कॉलिंगचा बॅलन्स लागतो, आम्ही फक्त कॉलिंगचा बॅलन्स करतो. 500 आधी कमी होता, 395ला आम्हाला कॉलिंगचा 2 महिन्याचा बॅलन्स जायचा दोघांना, 400-400चा जायचा. पण आता जिओने महाग केलंय तर आता 500-500चा जातो, 500च्या वरच जातो कधी कधी. तर मग आमच्या दोघांचे 1,000 रुपये एवढं कॉलिंगचं 2 महिन्याचं बिल आहे. मग 1 महिन्याचं पण 500 पकडूया दोघांचं, आणि वायफायचं 250 पकडूया. तर मग ते सगळं मिळून आमचं 750 एवढा रिचार्ज जातो. त्यासोबत आम्ही घरच्यांना पण करतो, माझ्या आईला करते, त्यानंतर घरी पण कधी कधी करावा लागतो, घरच्या टीव्हीला, हे सगळं असतं. तर ते काय मी पकडत नाही, त्याचं उगाच नको पकडा, आपल्या इथलं पकडते, इथल्या घरचं तेवढंच. त्यानंतर आता माझ्या मिस्टरांची कधी फर्स्ट शिफ्ट राहते, कधी नाईट शिफ्ट राहते, कधी सेकंड शिफ्ट राहते.
तर मग फर्स्ट शिफ्ट असले की ते दुपारी येतात 4 वाजता. तर माझा आता मुलगा, ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत, हात मोकळे घेऊन येऊ शकत नाही. हात आपण मोकळ्या हाताने आलो घरी की लगेच लेकरू बोलणार माझ्यासाठी काय नाही आणलं, मग रुसून बसणार. त्याच्यामुळे माझे मिस्टर येताना नेहमी काही ना काही खायला असतंच. कधी समोसा, कधी वडापाव, कधी जिलेबी, त्याला जे आवडतं आईस्क्रीम, हे त्याचं म्हणजे असतंच. मग त्याच्यापुरतं त्याला रोजचं काही ना काही आणावं लागतं. कधीच एक दिवस जरी ते काही न घेता मी सांगितलं आज नको, इच्छा नाही बाहेरचं खायची, काय आणू नका, तर लगेच ते म्हणणार मग रुद्र काय बोलेल. तर मी म्हणते असू दे, एक दिवस चालतं. तर असं आहे, त्याला कंटिन्यू काही ना काही, पप्पा बाहेर गेले काही ना काही आणायला पाहिजे. मी साधं पार्सल टाकायला गेली तर मला त्याच्यासाठी येताना काहीतरी कुल्फी वगैरे आणावंच लागतं, नाही तर काहीतरी आणावंच लागतं. त्याशिवाय तो ऐकत नाही, कारण त्याला घरी ठेवून गेलं की मग हे असं करावं लागतं. तर मग त्याच्या आपण 1,500 रुपये पकडून चालू, त्याला लागतंच कंटिन्यू काही ना काही त्याला खायला लागतं. भले ते नाही खाऊ दे, पण मला बर्गर पाहिजे, मला अमुक पाहिजे, मला तमुक पाहिजे, त्याचं ते सुरूच असतं सारखं. त्यानंतर आता माझ्या घरात 2 महिने झालं मी कामवाली पण लावलेली आहे, कारण मला खूप जास्त त्रास होतो. माझं तुम्हाला माहित आहे शिलाईचं. त्यानंतर 3 युट्यूब चॅनल आहेत, सगळं मला मॅनेज करावं लागतं. त्यामुळे रुद्रची शाळा आता कंटिन्यू त्यांची फर्स्ट शिफ्ट आहे, कारण की ते रिझाईन दिलेलं आहे. तर आता त्यांचा जो 3 महिन्याचा नोटीस पिरियड होता त्यातला 1च महिना राहिलाय. त्यामुळे कंपनीने त्यांना फर्स्ट शिफ्ट दिलेली आहे. कंटिन्यू ते सकाळी 6ला जातात आणि संध्याकाळी येतात. त्यामुळे दिवसभराचं त्याची शाळा, त्याला सोडणं, त्याला आणणं, हे सगळं माझ्याकडे असतं. त्यासोबत पार्सल टाकायला जायचं कुरिअर ऑफिसला, तिकडून यायचं, हे सगळं मला बघावं लागतं. मग त्यामुळे मला इतकं थकून जाते अक्षरशः की त्यामुळे आम्ही कामवाली लावले. तर त्यांना आम्ही 2,000 रुपये देतो. झाडू पोछा आणि भांड्याचे 2,000 रुपये होतात त्यांचे. त्यानंतर दळण, तर आम्हाला पीठ एवढं जास्त असं काही लागत नाही. 2 जण आहोत, आम्हाला 4-5 चपाती केल्या तरी भरपूर झाल्या आमच्या तिघांपुरत्या. तर त्याच्यामुळे मग आम्हाला एक 5 किलो पीठ आम्हाला 15 ते 20 दिवस एवढं जातं. 15 दिवस पकडलं तरी बघा आमचे 350चं 5 म्हणजे 350चं आम्हाला लागतं दळण 15 दिवसाला. मग त्याच्या हिशोबाने आम्हाला 700 रुपये जातात आमचे दळणाचे महिन्याचे. हे सगळं खरं तर आम्ही शेतकरी आहोत, आम्हाला इतकं पिकतं गहू वगैरे, पण आणू शकत नाहीये. आणलं तरी तर त्याला ते म्हशी किडे लागतायत. आणलं होतं आम्ही एकदा आणि आणूच शकत नाही, दूर आहे. ट्रेन आमचा प्रवास असतो खूप सारखं, ही ट्रेन बदला ती ट्रेन बदला, त्यामुळे मग खूप त्रास होतो. तर मग बॅगाच घेता घेता कंटाळा येतो, तर आम्ही काय आणत नाही. त्याच्यामुळे मग आपली स्वतःची गाडी वगैरे असेल तर ते आणता येतं. त्यानंतर त्यांचा जसं पेट्रोलचा खर्च आहे तसा माझा रिक्षाचा खर्च आहे, कारण मी रोज आता फर्स्ट शिफ्ट तुम्हाला सांगितलं. आता जाताना त्याची काकी त्याला सोडते, येताना मग मी येताना मला आणायला जावं लागतं. मग कधी कधी मला लेट होतो तर मी पहिल्यांदा त्याला घेते, मग त्याच्या स्कूलपर्यंत जायचं 20 रुपये, तिथून त्याला घ्यायचं, परत तिथून पुढे पोस्ट ऑफिसच्या तिकडे जायचं 20 रुपये, परत कुरिअर म्हणजे जे पार्सल असतील ते डिस्पॅच केल्यानंतर येतानाचे 20 रुपये, जवळजवळ माझे 80 रुपये कधी 100 पण जातात, कारण कधी कधी पुढे जाऊन महागारी येते. तर हे सगळं करता करता 80 ते 100 एवढा माझा रोजचा रिक्षाचा खर्च आहे. त्या हिशोबाने रिक्षाचा माझा खर्च आता तर फर्स्ट शिफ्ट आहे, फुल महिना मग मला ते तसंच करावं लागलं तर मग जवळजवळ 2,000च्या आसपास रिक्षाचा खर्च आहे. पण शक्यतो त्यांची कधी कधी पहिलं कसं असायचं, एक शिफ्ट फर्स्ट राहिली की दुसरी सेकंड राहायची, नंतर नाईट शिफ्ट राहायची, परत फर्स्ट यायची, त्यामुळे 2 फर्स्ट लागायच्या. तर त्याच्या आपण 20 दिवस पकडून चाल, 2 आठवडे पकडले तरी 16 दिवस, तरी माझे 800 रुपये एवढे रिक्षाचे पैसे जायचे. आता तुम्ही म्हणाल मग ह्याच्यापेक्षा बसच लावली असते तर बरं आहे. तर बस न लावण्याचं कारण हे आहे की स्वतः घेतलेलं चांगलं. आपल्याला विचारता येतं टीचरला की त्याचं कसं आहे, किंवा टीचर काही चुकलं असेल तर कंप्लेंट करायची असेल तर ते सगळं आपल्याला समोरासमोर झालेलं बरं असतं, असं माझं मत आहे. त्यानंतर मला पार्सल टाकायला जावंच लागतं, मग येता येता त्याला घेऊन यायचं असं आहे. त्यानंतर मागच्या वेळी मी हॉस्पिटलचा खर्च सांगितलाच नव्हता मागच्या बजेटमध्ये, तर मग आता ह्या वेळेस सांगते. तर आम्ही हॉस्पिटलला जातच नाही, आम्ही आजारीच पडत नाही पडत. म्हणजे आता मला आठवतही नाही लास्ट टाइम आम्ही कधी गेलो होतो हॉस्पिटलला. रुद्रलाच नेलं असेल, त्यानंतर मी काही गेले नाहीये. माझे डोळे दाखवायला मी गेले होते, पण त्यांनी त्याचे काही पैसे घेतलेले नव्हते, कारण त्यांना काही समजलंच नव्हतं. तर ते बोलले की काही नाही, फक्त ॲलर्जी आहे, इन्फेक्शन आहे. तर त्यांनी काही पैसे पण घेतले नव्हते, मला औषध गोळ्या पण दिल्या नव्हत्या. तर मग आमचं काय असा काही खर्च नसतो. पण आपलं डोकं दुखत असतं, कधी सर्दी असते, तर मग आपण टॅबलेट फक्त पकडून चालू, फक्त टॅबलेटचं. कारण माझं मिस्टर तुम्हाला माहिती आहे फार्मा कंपनीत आहे, तर त्यांना सांगितलं मला सर्दी झाली की लगेच म्हणणार ते मॉन्टोलकास्ट टॅबलेट आण, लगेच बरं होते, ती खाली की लगेच मी बरी होऊन जाते. तर म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर घरातच त्यांना समजतं कोणत्या ह्याला कोणती टॅबलेट, तर मग आमचं त्याच्यावरती होऊन जातं. त्यामुळे हॉस्पिटलला आजारी शक्यतो आमच्या घरात कोणी आजारी पडतच नाही जास्त, तरी पण आपण 1,000 रुपये एवढा पकडून चालू. तर आता मी हे तुम्हाला सांगितलं
माझा खर्च, तर ह्या खर्चानुसार जर माझं महिन्याचं बजेट काढायचं म्हटलं तरी सुद्धा माझं बजेट हे 20,000 रुपये एवढं झालेलं आहे ह्या वर्षीचं. मागच्या वेळेस माझं 25,000च्या वर माझं बजेट केलं होतं. माहित नाही ह्या वेळेस मी खूप असं पण काय आम्ही काही कमी केलेलं नाहीये, आहे तेच आहे. फक्त आता बिझी होतोय कामामध्ये, त्याच्यामुळे जास्तीचा जो बाहेर हिंडणं वगैरे ते सगळं राहिलेलं आहे. कारण आम्ही पहिल्यासारखं कुठे बीचला जा, कुठे इकडे जा, कुठे तिकडे जा ते सुरू राहायचं. आता काम इतकं असतं की आमचा तो पूर्ण खर्च वाचलेला आहे, तिकडे जायचं होतच नाही. कामातून थकून गेलं की संध्याकाळी नको, आज नको, कंटाळा आला, राहू द्या, आजचा संडे पण गेला. तर हे असं होतंय, त्याच्यामुळे आमचा तो अदर खर्च वरचा वाचलेला आहे. बराचसा खर्च याच्यामध्ये कमी झालाय, जो मागच्या वेळी जास्त झाला होता बहुतेक, तर त्याच्यातलं भरपूर कमी झालंय. तर हा आहे माझा मंथली खर्च 20,000 रुपये. आणि बाहेर राहणाऱ्या सगळ्यांचाच एवढाच खर्च होत असेल असं माझं म्हणणं आहे. बऱ्याच जणांचा कमी पण होत असेल. मला तर असं अक्षरशः वाटतं की ज्यांचा 20,000 रुपये पगार असेल त्यांनी कसं बाहेर दिवस काढायचे, का अवघड आहे बाबा. ते गावाकडे ठीक आहे 20,000 पगारात, इथे नाही पॉसिबल. इथं आपल्याला सगळी अगदी छोटीशी गोष्ट सुद्धा आपल्याला विकत पैसे देऊन आणावी लागते. तर हे आमचं आहे मंथली बजेट खर्च. आता सेव्हिंगचा विषय राहिला तर आम्ही असं सेव्हिंग असं जास्त काही नसतं आमचं. आमची फक्त एक SIP आहे, ती माझ्या मिस्टरांची आहे त्यांची. आणि आता मी एक चालू केलंय, त्यामुळे माझी आता एक सुरू आहे 5,000ची त्यांची, माझी अशी 5,000ची. आता मी अजून नवीन एक चालू करते. पण माझं सेव्हिंग जास्तीत जास्त मी असं गोल्ड घेऊन वगैरे ह्याच्याद्वारे करण्याचा प्रयत्न करते. त्यासोबत आमच्या घरात ज्या गोष्टी नाही, जसं की सगळ्याच बेड हे ते सगळं मी घेतलं, त्यामुळे माझी एवढी काय अशी सेव्हिंग झाली नव्हती यावर्षी ह्याच्यामध्ये. पण मी बऱ्यापैकी गोष्टी घेतल्या आणि जेवढं होतं तेवढेच मी आता काल परवा गोल्ड घेऊन टाकलं, सोनं घेऊन टाकलं, जेणेकरून त्याचा आपल्याला पुढे जाऊन फायदा होईल. तर ही एवढीच काय ती सेव्हिंग आहे. राहिला प्रश्न पैसे किती कमवते, तर मागच्या वर्षी माझं युट्यूबचं पेमेंट हे 15,000च्या आसपास यायचं. पण आता माझे सबस्क्रायबर फॉलोअर्स हे वाढलेले आहे, त्यामुळे माझं युट्यूबचं पेमेंट माझं ह्या चॅनलचं, तुम्ही जो व्हिडिओ बघता ह्या चॅनलचं आता 20,000च्या आसपास येतं, 19-20. आणि माझं दुसऱ्या चॅनलचे जे आहेत ना ते माझं 2 महिन्यातून एकदा येतं, ते माझं 10,000 एवढं 2 महिन्यातून एकदा येतं. मग त्याचं महिन्याचं 5,000 पकडलं तर माझं युट्यूबचं पेमेंट हे 25,000च्या आसपास महिन्याचं जातं. आणि सोबतच आता मी माझा बिझनेस चालू आहे, तर ह्या महिन्यात म्हणजे गुढीच्या वेळेस माझा खूप चांगला बिझनेस चालला होता, त्याच्यात रोज मी भरपूर पैसे कमवले होते. तरी आता काय कंटिन्यू तसं राहणार नाही, कमी जास्त ऑर्डर होणार, तर आपण त्याचे 10-15,000 आपलं पकडून चालू, कारण त्याचं कुरिअर हे सगळं होतं. तरी मग माझी स्वतःची कमाई मला वाटतं 30-35,000च्या आसपास एवढी माझी महिन्याची निघते, कधी जास्त कधी कमी. तर ही एवढी माझी कमाई आहे स्वतःची. माझ्या मिस्टरांचं मी काय तुम्हाला सांगणार नाही, ते त्यांच्या तोंडूनच तुम्ही ऐका, त्यांना मी एखाद दिवस सांगायला सांगेन, तर मग तुम्ही ते ऐका. कारण आता मी शिफ्ट होतोय भरुचला, तर त्यांचं पॅकेज वेगळं होणार आहे, त्यामुळे ते आता सांगण्यात काही फायदा नाही. खरं तर आपलं आपण किती कमावतोय न सांगितलंच बरं आहे. पण मला कमेंट सारख्याच येत राहतात, तू किती कमावते युट्यूबमधून. तर जाणून घ्यायची एक इच्छा असते प्रत्येकालाच, कारण की एक मोटिवेशन मिळतं मला सुद्धा. आता मी किती कमावते बाबा, तर मग समोरच्याला मोटिवेशन मिळते की बाबा हिला येत आहेत पैसे, आपण पण सुरू करूया म्हणजे आपल्याला येतील. तर सगळ्याला जाणून घ्यायची इच्छा असते, मला सुद्धा असते. आता समोर कुणी असेल तर आपल्याला इच्छा असते ना की तुम्हाला किती पगार आहे, तर असं असतं बघा थोडक्यात. ठीक आहे, आता ह्या नॉर्मल गोष्टी आहेत, चालायचं कमी जास्त. तर ठीक आहे. तर आता मी माझं हे जे काम आहे ते कमी करणार आहे, त्याच्यामुळे आपोआपच माझे जे पैसे पगार आहे ते कमी येणार आहे. आता माझा 30-35 पर्यंत जात होता, ते माझा 20-25 पर्यंतच येईल, कारण आता मी कमी करते. माझे खूप हाल होत आहेत, बॉडीचे म्हणा, शरीराचे म्हणा, खूप हाल होत आहे, खूप नुकसान होत आहेत, खूप थकवा जाणवतो आणि एकदम असं खूपच जास्त लोड आल्यासारखं होतं. त्यामुळे माझं ऑर्डरचं काम आहे ते मी बऱ्यापैकी कमी केले. पहिले मी दिवसाला 10 ते 15 ऑर्डर कंप्लीट करायचे, पण आता मी 4 ते 5च कंप्लीट करणार आहे, कारण होत नाही मला, मी थकून जाते, खूप जास्त थकते. तेवढ्याच मला जेवढे पैसे येतील तेवढे बस झाले, पण मी जास्त ऑर्डर आता एवढं घेत नाहीये, कमी केल्यात ऑर्डर, खूप कमी केल्यात, अगदी थोड्याच घेते. तर ठीक आहे, हे होतं माझं मंथली बजेट. सेव्हिंग जे आहे ते मी तुम्हाला खरं सांगितलंय, लपवण्यासारखं काय नाही. तुम्ही आणि मी सेम आहे, सगळ्यांचं सारखं आहे, जसं माझं आहे तसंच तुमच्याही घरात आहे. ते तुमच्याही घरात सेम असंच रेंट, दूध हे ते सगळ्या गोष्टी सेमच लागतात आपल्याला. तर ठीक आहे, चला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा, बाय बाय.